डोळ्यातून अश्रू वाहू लागले. 65 वर्षांच्या निर्मला देवी खूप चिंतेत दिसत होत्या. सतत आजूबाजूला अस्वस्थ नजरेने पाहू लागल्या. त्या बराच वेळाने बसस्टॉपवर बसलेल्या होत्या. बसस्टॉपवर एक पुस्तकांचा विक्री करणारा 30 वर्षांचा प्रशांत त्यांना बऱ्याच वेळाने पाहू लागला. त्याला माहीत होतं या वृद्ध आजीला तिथे बसून बराच वेळ झाला आहे, परंतु अजूनसुद्धा त्यांना कोणी घ्यायला आलं नव्हतं आणि दुसरं कोणाचं लक्ष त्यांच्याकडे गेलं नव्हतं. प्रशांतने जेव्हा सकाळी त्याची दुकान उघडली होती तेव्हा त्याने त्या आजीला पाहिलं होतं, परंतु आता दुपार झाली होती तरीसुद्धा ती वृद्ध आजी तिथेच बसलेली होती. त्यांचे डोळे कोणाला तरी शोधत होते. त्यांना पाहून असे वाटत होते जसं त्या कोणाची तरी वाट पाहत आहेत. त्या वृद्ध आजींना अशा अवस्थेत पाहून प्रशांतला त्यांची दया आली. तेव्हा तो आजीच्या जवळ गेला आणि त्यांना म्हणाला, आई, तुम्हाला कुठे जायचे आहे? तुम्ही कोणाची वाट पाहत आहात? कोण तुम्हाला घ्यायला येणार आहे? प्रशांतच्या प्रश्नावर निर्मला देवी म्हणाल्या, बेटा, सकाळी मी माझ्या मुलासोबत आणि सुनेसोबत इथे आले होते. तेव्हा त्यांना भूक लागली होती, त्यामुळे जवळच्या दुकानातून खाण्यासाठी काहीतरी आणायला गेले आहेत. परंतु माहीत नाही का त्यांना एवढा वेळ लागत आहे. तू माझ्यासाठी जवळच्या दुकानात जाऊन त्यांच्याबद्दल विचारू शकतो का? ते अजून कसे आले नाही? त्यांचं बोलणं ऐकून प्रशांत म्हणाला, परंतु आई, पुण्याला जाणारी बस सकाळीच निघून गेली आहे. हे ऐकून निर्मला देवी म्हणाल्या, नाही बेटा, तुला काहीतरी गैरसमज झाला आहे. माझा मुलगा त्यांच्यासोबत मला पुण्याला घेऊन जाणार आहे. तो इथे जवळच गेला आहे. माहीत नाही त्याला एवढा वेळ का लागत आहे. कदाचित तो येतच असेल. बरं, ठीक आहे आई, जेव्हा तुमचा मुलगा येईल तेव्हा तुम्ही त्याच्यासोबत जा. परंतु आत्ता तुम्हाला भूक लागली असेल, मी तुमच्यासाठी खायला काही घेऊन येऊ का? प्रशांतने विचारलं तेव्हा निर्मला देवींच्या चेहऱ्यावर हसू आणून त्या म्हणाल्या, नाही बेटा, खाण्यासाठी काही नको आणू, परंतु माझ्यावर एक उपकार कर. जर तुला शक्य झालं तर माझ्या मुलाला बोलावून आण. त्याचं नाव अतुल आहे. तेव्हा प्रशांत म्हणाला, ठीक आहे आई, मी बघून येतो. असं बोलून प्रशांतने जवळच्या सर्व दुकानावर जाऊन पाहिलं, परंतु अतुल नावाचा एकसुद्धा व्यक्ती त्याला सापडला नाही. सर्व ठिकाणी पाहिल्यानंतर प्रशांत निर्मला देवीजवळ येऊन म्हणाला, आई, मी सर्व ठिकाणी पाहून आलो आहे, परंतु तुमच्या मुलाचा आणि तुमच्या सुनेचा काहीच पत्ता नाही. प्रशांत जो मागच्या 5 वर्षांपासून बसस्टॉपवर पुस्तकांची दुकान चालवत होता, त्याला समजण्यासाठी काही उशीर लागला नाही. आज एका प्रेमळ आईचा मुलगा आणि त्यांची सून त्यांची फसवणूक करून बसस्टॉपवर एकटीला सोडून गेले आहेत. महानगरामध्ये नेहमीच अशा घटना घडत असतात, जिथे वृद्ध झाल्यानंतर त्याच्या आईवडिलांना कोणालाच जवळ ठेवावं वाटत नाही. तेव्हा प्रशांत म्हणाला, आई, एक बोलू का? तुम्हाला वाईट वाटू देऊ नका. इकडे प्रत्येक दिवशी असे कोणीतरी येतच असते, ज्यांना त्यांचा मुलगा, सून किंवा नातू इकडे सोडून निघून जातात. आणि इथेच नाही तर कोणी मंदिरात, कोणी पार्कमध्ये सुद्धा सोडून जातं. आजकाल मुलं त्यांच्या आईवडिलांना सोडून असंच निघून जातात. प्रशांतचं बोलणं ऐकून निर्मला देवी उदास होऊन म्हणाल्या, नाही बेटा, तू तर माझ्या मुलाला ओळखतच नाहीस, तरी तू माझ्या मुलाबद्दल असं कसं काय बोलू शकतोस की तो माझी फसवणूक करून मला इकडे सोडून निघून गेला आहे? तू त्याला व्यवस्थित पाहिलंच नसणार. नाही आई, मी सर्व ठिकाणी चांगलं शोधून आलो आहे, प्रशांतने सांगितलं. तेव्हा निर्मला देवी जास्तच काळजीमध्ये पडल्या. नंतर स्वतःची समजूत काढत त्या म्हणाल्या, काही होत नाही, असं सुद्धा असू शकतं. त्याला दुसरं काहीतरी काम आलं असेल. थोड्या वेळानंतर तो नक्कीच परत येईल. त्यानंतर प्रशांत त्याच्या कामात व्यस्त झाला. हळूहळू संध्याकाळ झाली. जेव्हा प्रशांत त्याच्या घरी निघाला तेव्हा अंधार पडला होता. संध्याकाळच्या वेळी थंडी पडली होती. बिचाऱ्या वृद्ध निर्मला देवी त्यांच्या साडीच्या पदराने स्वतःला कव्हर करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होत्या आणि थंडीने थरथर कापू लागल्या. प्रशांत एक चांगला माणूस होता. त्याने निर्मला देवीजवळ येऊन विचारलं, आई, तुम्ही कुठे राहतात? तुमचं नाव काय आहे? आणि तुमचा मुलगा कुठे राहतो? तुम्हाला माहीत आहे का? तेव्हा निर्मला देवी यांनी त्यांचं नाव सांगत त्या म्हणाल्या, बेटा, मला माझ्या मुलाच्या पुण्यातील घराचा पत्ता माहीत नाही आणि मला हे सुद्धा माहीत नाही तो कोणत्या कंपनीमध्ये काम करतो, त्याचं ऑफिस कुठे आहे. आत्ता काही दिवसांपूर्वी माझा मुलगा मला गावातून शहरात त्याच्याजवळ घेऊन आला होता. इथे मी माझ्या एकुलता एक मुलगा, सून आणि माझे 14 वर्षांच्या नातवंडांसोबत राहत होते. नंतर माझ्या मुलाने मला सांगितले
त्याची पोस्टिंग आता पुण्याला झाली आहे, त्यामुळे मी त्यांच्यासोबतच तिकडेच जात होते. आता तर वाट पाहत रात्र झाली होती, परंतु अजूनसुद्धा कोणीच आलं नव्हतं. तेव्हाच प्रशांत म्हणाला, आई, जर तुमच्या मनात असेल तर तुम्ही माझ्या घरी येऊ शकतात. माझ्या कुटुंबात माझी पत्नी आणि माझी 2 मुलं आहेत. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर आजची रात्र आमच्या घरी राहा, सकाळी इकडे परत या. तेव्हा निर्मलादेवी म्हणाल्या, नाही बेटा, जर मी इथून निघून गेले आणि माझा मुलगा अतुल इथे आला तर तो मला शोधेल आणि मी त्याला नाही सापडले तर तो चिंतेत पडेल. तू जा बेटा, मी इथेच बरी आहे. तेव्हाच प्रशांतने त्याच्या दुकानात असलेली चटई तिथे टाकली आणि त्याच्या बॅगमधली शॉल काढली आणि निर्मलादेवी यांच्या अंगावर टाकत तो म्हणाला, आता तुम्ही मला तुमचा मुलगा मानला आहे, तर तुम्ही इथे आरामात बसा. रात्री थंडी जाणवेल, त्यामुळे तुम्ही आजारी पडायला नको. तेव्हा निर्मलादेवी शॉल घेऊन तिथेच बसल्या आणि प्रशांतला आशीर्वाद देऊ लागल्या. जाण्याअगोदर प्रशांतने जवळच्या हॉटेलमधून जेवणाचं ताट विकत घेतलं आणि निर्मलादेवी यांना देऊन तो त्याच्या घरी निघून गेला. घरी गेल्यानंतर प्रशांतने त्याच्या पत्नीला आज घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. इकडे निर्मलादेवी यांना जेवण करण्याची इच्छा होत नव्हती. त्यांच्या मुलाची वाट पाहून पाहून थंडीने गारठून त्यांनी संपूर्ण रात्र काढली. त्यांची काळजी येणाऱ्या क्षणाला वाढत जाऊ लागली. त्या शहरात त्या त्यांच्या मुलाव्यतिरिक्त कोणालाच ओळखत नव्हत्या. एक प्रशांतच असा होता ज्याने समोरून येऊन स्वतःहून त्यांना मदत केली होती, परंतु आता तर तो सुद्धा घरी निघून गेला होता. संपूर्ण रात्र त्यांनी थंडीत अशीच घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा प्रशांत त्याच्या कामावर आला तेव्हा त्याने पाहिलं, निर्मलादेवी अजूनसुद्धा तिथेच बसून होत्या. प्रशांत अगोदर निर्मलादेवी यांच्या जवळ गेला आणि त्यांना म्हणाला, आई, तुमचा मुलगा अजूनसुद्धा आला नाही का? नाही बेटा, माहीत नाही कुठे निघून गेला आहे, रडत रडत निर्मलादेवी म्हणाल्या. तेव्हा प्रशांतने त्यांना पाणी पाजवले आणि त्यांना म्हणाला, आई, मला तर कालच संशय आला होता, परंतु तुम्ही आई आहात ना, त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलावर पूर्ण विश्वास होता, परंतु तो तुम्हाला सोडून कायमस्वरूपी निघून गेला आहे. तुम्हाला तो आता परत कधीच घ्यायला येणार नाही. हे ऐकून निर्मलादेवी यांनी लगेच त्यांच्या मुलाला कॉल केला, परंतु त्याचा मोबाईल स्विच ऑफ लागत होता. कालपासून मोबाईलसुद्धा बंद करून ठेवला आहे बेटा, मला समजत नाही आता मी काय करू. बोलत असताना निर्मलादेवी यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांची अवस्था पाहून प्रशांतला त्यांची दया येऊ लागली. कसं तरी त्यांना धीर देत प्रशांत त्यांची दुकान उघडत होता आणि मनातल्या मनात हाच विचार करत होता, आता आई त्यांच्या घरी परत कधी जातील. परंतु निर्मलादेवी तिथेच बेंचवर बसून अश्रू पुसत होत्या. काही वेळानंतर अचानक निर्मलादेवी बेंचवरून खाली पडल्या. प्रशांतने हे सर्व पाहताच पळत आला आणि त्यांच्या चेहऱ्यावर त्याने पाणी शिंपडले. थोड्या वेळानंतर त्यांना शुद्ध आली. प्रशांत घाबरून गेला. त्याने त्यांना उचलले आणि बेंचवर झोपवले. शुद्धीत आल्यानंतर प्रशांतने विचारले, आई, तुम्ही बेशुद्ध कशा पडल्या? तेव्हा निर्मलादेवी रडत म्हणाल्या, बेटा, मी कालपासून काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे अशक्तपणा आल्यामुळे बेशुद्ध पडले. हे ऐकल्यानंतर प्रशांत चकित झाला आणि म्हणाला, आई, मी तर काल रात्री तुम्हाला जेवण देऊन गेलो होतो, तरी तुम्ही का जेवण केलं नाही? तेव्हा निर्मलादेवी रडत होत्या, हो बेटा, परंतु काही खाण्याचं माझं मनच होत नव्हतं. आता तूच मला सांग, ज्या आईचा मुलगा तिला असं बसस्टॉपवर सोडून जाईल, तिला भूक कशी लागेल? हे ऐकल्यानंतर प्रशांत जवळच्या कॅन्टीनमध्ये गेला आणि त्यांच्यासाठी जेवण घेऊन आला आणि म्हणाला, आई, तुम्ही अगोदर जेवण करून घ्या, आपण नंतर बोलूया. जेवण झाल्यानंतर प्रशांत त्यांना म्हणाला, आई, तुम्हाला आता समजलं आहे, तुमचा मुलगा आता परत तुम्हाला घेण्यासाठी येणारच नाही, तरी तुम्ही तुमच्या घरी का परत जात नाही? नंतर निर्मलादेवी म्हणाल्या, बेटा, मी जाणार तर कुठे जाणार? माझ्या मुलाने मला कुठे जाण्याच्या लायकीचेच ठेवले नाही. तेव्हा प्रशांत म्हणाला, याचा काय अर्थ? तेव्हा निर्मलादेवी यांनी सांगितलं, बेटा, मी तर गावात राहत होते, एकटी मोठ्या घरात राहत होते, त्यामुळे मुलाने आणि सुनेने हट्ट केला, आई, आता तू यापुढे आमच्यासोबत राहणार आहेस. त्यामुळे त्यांच्या सांगण्यानुसार घर, शेती मी सर्व काही विकून टाकले. या वयात मला काय करायचं होतं पैशाचं आणि शेतीचं, सर्व काही अतुलला दिलं. वाटत होतं आता आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मुलगा आणि सुनेच्या जवळ राहीन, परंतु मला कुठं माहीत होतं. असं बोलत असताना निर्मलादेवी यांच्या डोळ्यात परत अश्रू दाटून आले. हे ऐकल्यानंतर
प्रशांतला खूप वाईट वाटले, परंतु तो काय करणार होता. तो स्वतः लहान दुकान चालवून कसं तरी त्याचा कुटुंबाचा गाडा पुढे नेऊ लागला. त्याने त्या आईला शांत केलं आणि परत त्याच्या दुकानात जाऊन तो बसला. काही वेळानंतर निर्मला देवी तिथून उठून निघून गेल्या. संध्याकाळी घरी जाताना त्याने पाहिलं तेव्हा फुटपाथवर एक वृद्ध स्त्री बसलेली होती. त्या थंडीने कुडकुडत होत्या. तेव्हाच तिथे काही कुत्रे जमा झाले आणि ते त्यांना भुंकत होते. त्यामुळे ती वृद्ध आजी घाबरून तिथून उठल्या. तेव्हाच प्रशांतने पाहिलं ती वृद्ध आजी निर्मला देवी होत्या. हे सर्व पाहून त्याला राहावलं नाही. त्याने त्या कुत्र्यांना तिथून पळवले आणि निर्मला देवी यांना एका बाजूला बसवले आणि त्याने त्याच्या पत्नीला कॉल केला आणि सर्व वृत्तांत तिला सांगितल्यानंतर त्याने त्याच्या पत्नीला विचारलं, आशा, पैशाच्या कमतरतेमुळे मी माझ्या आईचा उपचार करू शकलो नाही. त्याचा मला आजपर्यंत दुःख आहे. परंतु आज जर मी या आईला काही झालं तर स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. त्यामुळे मला वाटत आहे मी आईला माझ्यासोबत घरी घेऊन यावं. प्रशांतची पत्नी आशा खूपच संस्कारी आणि समजदार होती. ती तिच्या पतीला म्हणाली, काही हरकत नाही. जास्त काही नाही तर कमीत कमी 2 वेळचं जेवण आणि राहण्यासाठी त्यांना जागा तर आपण देऊ शकतो. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही त्यांना घरी घेऊन या. जेवढं होईल तेवढी आपण त्यांची मदत नक्कीच करूया. हे ऐकून प्रशांतला आनंद झाला आणि तो निर्मला देवी यांना त्यांच्या घरी घेऊन आला. त्यांचं घर खूपच लहान होतं. त्या घरात त्याची पत्नी आणि त्याची 2 मुलं राहत होते. त्यांच्या घरी गेल्यानंतर निर्मला देवी म्हणाल्या, बेटा, माझ्यामुळे तुम्हाला उगीच त्रास होईल. देवाने जे माझ्या नशिबात लिहिलं आहे ते तर होणारच आहे, परंतु माझ्यासाठी तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. तेव्हा प्रशांत म्हणाला, नाही आई, आम्हाला आनंद होईल जर तुम्ही आमच्यासोबत राहिल्या तर. तेव्हाच आशा म्हणाली, आई हे बरोबर बोलत आहेत. तुम्ही हा विचार करा. देवाने तुमच्या नशिबात आमच्यासोबत राहणे लिहिले आहे, त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत याच घरात राहणार आहात. असं बोलत आशा त्यांना घरात घेऊन आली आणि बसण्यासाठी त्यांना खुर्ची दिली. थोड्या वेळानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र जेवण केलं, परंतु निर्मला देवी स्वतःला अजूनसुद्धा असहाय्य समजू लागल्या. हे पाहून प्रशांत म्हणाला, आई, मला माहीत आहे आमच्या घरात जागेची खूप कमतरता आहे, परंतु आमच्या मनात तुमच्यासाठी खूप जागा आहे. आमच्या मुलांना तुम्ही तुमचे नातू समजा. आजपासून तुम्ही या घरातील सदस्य आहात. जर तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही आम्हाला सांगा. हे सर्व ऐकून निर्मला देवी यांनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्या डोक्यावरून हात ठेवत त्या म्हणाल्या, नेहमी आनंदात राहा बेटा. तुम्ही दोघंही. वयाच्या ज्या वळणावर माझ्या स्वतःच्या मुलाने आणि माझ्या सुनेने मला नाकारलं, त्या कठीण परिस्थितीतही तुम्ही माझी मदत केली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा प्रशांत आंघोळ करून तयार होऊन त्याच्या दुकानावर निघून गेला आणि मुलं शाळेत निघून गेली, तेव्हा घरात फक्त निर्मला देवी आणि आशा दोघीच होत्या. निर्मला देवी यांनी पाहिलं आशा घर सांभाळण्यासोबतच कपडे शिवण्याचे कामसुद्धा करते. तेव्हाच निर्मला देवी तिला म्हणाल्या, अगं सुनबाई, कपडे मलासुद्धा खूप छान शिवता येतात. आण ते इकडे, मी तुझ्या कामात तुझी थोडी मदत करते. असं बोलत निर्मला देवी आशासोबत तिच्या कामात तिला मदत करत होत्या. काम करत असताना आशाने निर्मला देवी यांना त्यांच्या कुटुंबातील लोकांबद्दल विचारलं. तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाचे आणि सुनेचे वागणे बोलणे आशाला सांगितले. ते सर्व काही ऐकून आशा थक्क झाली आणि म्हणाली, आई, त्या दोघांना आता तुमचं दुःख समजणार नाही. त्यांना या दुःखाची जाणीव तेव्हाच होईल जेव्हा त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत असं करेल. पाहता पाहता निर्मला देवी यांनी आशाचे सर्व काम पूर्ण केले. हळूहळू निर्मला देवी त्यांच्या कुटुंबात मिक्स होऊ लागल्या. आता त्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रत्येक कामात सहभागी होऊ लागल्या. आता निर्मला देवी आल्यामुळे आशाचे काम चांगले चालू लागले, कारण निर्मला देवी शिलाई कामात तज्ज्ञ होत्या. त्यामुळे लोकांना त्यांची कामं आवडायला लागले. घरात राहून निर्मला देवी मुलांना पण सांभाळत होत्या आणि बाजारातून भाजी खरेदी करण्यापासून लहान मोठ्या जबाबदाऱ्या चांगल्या सांभाळू लागल्या. प्रशांत आणि आशा नेहमीच म्हणत होते, त्यांच्या घरात वृद्ध व्यक्तीची नेहमीच कमतरता भासत होती. ती कमतरता आता निर्मला देवी आल्यामुळे पूर्ण झाली आहे. जशा प्रकारे झाडाच्या मुळामुळे झाड मजबूत असतं, तसंच घरात वृद्ध व्यक्ती एका कुटुंबाला त्याच झाडाच्या मुळांप्रमाणे महत्त्वाचं आहे.
तेच त्या कुटुंबाला सांभाळून घेतं. एके दिवशी जेव्हा मुलं शाळेत निघून गेले आणि प्रशांतसुद्धा त्याच्या दुकानावर निघून गेला, तेव्हा आशा घरातील कामं करत होती. तेव्हाच निर्मला देवी तिला म्हणाल्या, "सुनबाई, मी भाजीपाला आणण्यासाठी बाजारात जात आहे. मला बॅग दे." असं बोलून निर्मला देवी भाजी खरेदी करण्यासाठी बाजारात निघून गेल्या. जेव्हा त्या भाजी खरेदी करून घरी येत होत्या, तेव्हा त्यांनी पाहिलं एक अपंग मुलगा लॉटरीचे तिकीट विकत होता. त्याच्याकडे एक तिकीट 100 रुपयाची होती आणि लॉटरीची रक्कम 5 कोटी रुपये होती. निर्मला देवी यांना पाहून तो मुलगा त्यांच्या जवळ आला आणि त्यांना तिकीट विकत घ्या म्हणून विनंती करत होता. तो म्हणाला, "आई, एक तिकीट प्लीज विकत घ्या. काय माहीत तुमचं नशीब चांगलं असेल तर. जर तुम्ही तिकीट विकत घेतलं तर या गरीब मुलाचं सुद्धा चांगलं होईल." हे ऐकून निर्मला देवी यांना त्या मुलावर दया आली आणि त्यांनी त्या मुलाकडून एक तिकीट विकत घेतलं आणि त्या परत त्यांच्या घरी आल्या. घरी आल्यानंतर त्यांनी आशाजवळ भाजीची बॅग दिली आणि बाकीचे सर्व कामं संपवून दोघी सासूसुना शिलाईचे काम करत होत्या. काम करत असताना निर्मला देवी यांनी त्यांच्या साडीच्या पदरात बांधलेलं लॉटरीचं तिकीट काढून आशाजवळ देत त्या म्हणाल्या, "आशा, हे लॉटरीचं तिकीट आहे. आज बाजारात गेले होते ना, तेव्हा एका पायाने अपंग असलेला मुलगा मला लॉटरीचं तिकीट घ्या म्हणून विनंती करत होता. कदाचित त्याला पैशाची खूप आवश्यकता होती. त्यामुळे मी त्याच्याकडून हे तिकीट खरेदी केलं आहे. काय माहीत आपल्या नशिबात असेल तर आपल्याला लॉटरी लागेल." तेव्हा आशा म्हणाली, "आई, मी आजपर्यंत कोणाचीच लॉटरी लागलेली पाहिली नाही. चला, काही होत नाही. तुम्ही त्या मुलाची मदत करण्यासाठी हे तिकीट त्याच्याकडून खरेदी केलं असेल तर मी हे ठेवून घेते." असं बोलत असताना आशाने लॉटरीचे तिकीट तिच्या पर्समध्ये ठेवले. महिन्याच्या अखेरीस त्या तिकिटांचे विजेता घोषित केले जाणार होते. ज्यावेळी त्या मुलाने निर्मला देवी यांना तिकीट दिलं होतं, तेव्हा त्याने त्यांना सांगितलं होतं, महिन्याच्या शेवटच्या तारखेला वर्तमानपत्रात लॉटरीचे विजेता घोषित केले जाईल. त्यामुळे तुमच्या तिकिटाला तुम्ही सांभाळून ठेवा. ज्या दिवशी लॉटरीच्या विजेत्याची घोषणा होणार होती, त्याच्या 1 दिवस अगोदर निर्मला देवीने आशाला लॉटरीचे तिकीट मागू लागल्या आणि त्या म्हणाल्या, "सुनबाई, उद्या सकाळी वर्तमानपत्रात लॉटरीच्या विजेत्याची घोषणा केली जाणार आहे." याबद्दल निर्मला देवी यांनी प्रशांतला काहीही सांगितलं नव्हतं. कारण हाच विचार करून जर लॉटरी लागली तर सांगूया, नाहीतर विचार करूया. ते 100 रुपये कुठेतरी हरवले. कारण त्याने जर अपेक्षा ठेवली तर त्याला दुःख होईल. यासाठी आशासुद्धा तयार झाली. आता लॉटरीच्या विजेत्याची घोषणा करण्यात येणार होती. त्यामुळे आशा प्रशांत गेल्यानंतर लवकर जाऊन वर्तमानपत्र घेऊन आली. लॉटरीचे 3 विजेता घोषित केले जाणार होते. पहिल्या विजेत्याला 5 करोड रुपये, दुसऱ्या विजेत्याला 1 करोड रुपये आणि तिसऱ्या विजेत्याला 50 लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त होणार होता. निर्मला देवी आणि आशा दोघी देवाचं नाव घेऊन वर्तमानपत्र उघडू लागल्या. याच अपेक्षेने त्यांची लॉटरी लागली असेल. सर्वात अगोदर तिसऱ्या विजेत्याचा लॉटरी नंबर लिहिलेला होता. आशाने पाहिलं, तिसऱ्या विजेत्याच्या नंबरसोबत त्यांचा नंबर मिळत नव्हता. त्यानंतर दुसऱ्या विजेत्याचा नंबर लिहिलेला होता, परंतु त्या नंबरसोबत निर्मला देवी यांच्या लॉटरीचा तिकीट नंबर जुळत नव्हता. सर्वात शेवटी पहिल्या विजेत्याचा लॉटरी नंबर लिहिलेला होता. जेव्हा आशाने तो नंबर वाचला, तेव्हा निर्मला देवी आनंदाने ओरडल्या, कारण हा नंबर त्यांच्या तिकीटवरचा नंबर होता. हे पाहून आशाला सुद्धा अतिशय आनंद झाला होता. दोघी आनंद साजरा करत नाचू लागल्या, कारण त्यांना 5 करोड रुपयांची लॉटरी लागली होती. थोड्या वेळानंतर प्रशांत घरी परत आला, कारण आज लाईट बिल भरण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे तो बिल घेण्यासाठी घरी आला होता. घरी येऊन पाहिलं तर त्याची आई आणि त्याची पत्नी आनंदाने एकमेकांचे हात धरून गोल फिरू लागल्या. हे दृश्य पाहून प्रशांत म्हणाला, "अरे वा, आज तर तुम्ही दोघे आनंदात दिसत आहात. शेवटी असं काय झालं आहे?" तेव्हाच आनंदाने आशाने प्रशांतला मिठी मारली आणि म्हणाली, "अहो प्रशांत, आता तुम्हाला ही छोटी दुकान चालवण्याची काही गरज नाही." तेव्हाच प्रशांत आशाला स्वतःपासून लांब करत म्हणाला, "तो सुद्धा हद्द पार करतेस आशा. बघ, समोर आई उभा आहे." तेव्हा निर्मला देवी हसत म्हणाल्या, "अरे प्रशांत बेटा, जी बातमी आम्ही तुला देणार आहोत ते ऐकल्यानंतर तुझी सुद्धा अशीच अवस्था होईल." "अच्छा, असं झालं तरी काय? जरा मला पण सांगा." तेव्हा निर्मला देवी यांनी प्रशांतला लॉटरीचं तिकीट दाखवलं आणि वर्तमानपत्रात पहिल्या विजेत्याचा नंबर दाखवला.
हे सर्व पाहून प्रशांतला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तो म्हणाला, खरोखर तुमची लॉटरी लागली आहे? या प्रश्नावर निर्मलादेवी हसत म्हणाल्या, हो बेटा, आता फक्त आनंदच असेल आपल्या आयुष्यात. 2 दिवसानंतर वर्तमानपत्रात दिलेल्या पत्त्यावर जायचं आहे. तिकडे आपल्याला बक्षिसाची रक्कम दिली जाईल. 2 दिवसानंतर निर्मलादेवी यांना लॉटरीच्या बक्षिसाची रक्कम मिळाली. एवढी मोठी रक्कम पाहून निर्मलादेवी, प्रशांत आणि त्याची पत्नीचे डोळे पाणावले. काही दिवसांनी त्या लोकांनी चांगल्या सोसायटीमध्ये त्यांना राहण्यासाठी मोठं फ्लॅट खरेदी केला. आशा आणि निर्मलादेवी आजपर्यंत एका छोट्या रूममध्ये शिलाईचे काम करत होत्या. त्यांनी आज लॉटरीच्या पैशाने स्वतःचे बुटीक टाकले. तिथे त्या एकापेक्षा एक लेटेस्ट डिझाईनचे कपडे तयार करू लागल्या. काही दिवसात त्यांच्या कामाची चर्चा संपूर्ण शहरात होऊ लागली. आता त्यांनी त्यांच्या मदतीसाठी काही वर्कर्स पण ठेवल्या. पाहता पाहता त्यांच्या बुटीकचा व्यवसाय दिवसाचा दुप्पट आणि रात्रीतून चौपट झाला. ज्या शहरात निर्मलादेवी राहत होत्या त्याच शहरात त्यांच्या सुनेचे माहेरसुद्धा होते. जेव्हा निर्मलादेवी यांच्या इनबाईला हे सर्व काही समजले की निर्मलादेवी आता करोडो रुपयांची मालकीण झाल्या आहेत, त्यांनी त्यांचा चांगला व्यवसाय उभा केला आहे, तेव्हा ही माहिती समजल्यानंतर त्यांच्या आश्चर्याला जागा शिल्लक नव्हती. त्यांनी लगेच त्यांच्या मुलीला म्हणजेच निर्मलादेवी यांच्या सुनेला कॉल केला. जेव्हा निर्मलादेवी यांच्या सुनेने कॉल रिसीव केला तेव्हा तिची आई तिकडून म्हणाली, अगं पोरी, एक धक्कादायक बातमी आहे. मला तर माझ्या कानांवर विश्वासच बसत नाही. तिच्या आईचं बोलणं ऐकून सोनी म्हणाली, अगं आई, काय झालं आहे? तू काही आश्चर्य वाटेल असं काही पाहिलं आहेस का? असंच समज पोरी, तुझ्या सासूने पराक्रम केला आहे. त्याचे संपूर्ण शहरात चर्चा सुरू आहे. ऐकलं आहे तुझ्या सासूला पूर्ण 5 करोड रुपयांची लॉटरी लागली आहे. आता तर तुझी सासू त्यांचा व्यवसाय उभा करून खूप पैसे कमवत आहे. ही बातमी ऐकून सोनीच्या हातून मोबाईल फोन खाली पडला. तिला चक्कर येऊ लागली. तिला असं वाटत होतं तिच्या पायाखालून जमीनच सरकली आहे. अतुलने सुद्धा जेव्हा हे सर्व काही ऐकले तेव्हा तो थक्क झाला. परंतु पश्चाताप करण्याव्यतिरिक्त आता काय केलं जाऊ शकतं? आता या गोष्टीला फक्त 2 दिवस झाले होते. तेव्हा एके दिवशी रात्री सोनीचे पती अतुल घरात तोंड पाडून परत आले आणि म्हणाला, सोनी, आपलं काही खरं नाही आता. मला नोकरीवरून काढून टाकलं आहे. जेव्हा सोनीने ही बातमी ऐकली तेव्हा ती डोकं धरून खाली बसली आणि दुसऱ्याच दिवशी सोनीने मोबाईल फोनवर ही बातमी तिच्या आईला सांगितली आणि म्हणाली, आई, आता मला काहीच समजत नाही. आता तर आम्ही आमच्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी आम्हाला एका चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये त्याचे ॲडमिशन घ्यायचे होते आणि आता अशी वाईट वेळ आली आहे. तेव्हा तिची आई म्हणाली, अगं पोरी, त्यात घाबरण्याची काय गरज आहे? तुझ्या सासूकडे कुबेराचा खजाना आहे. त्यांच्याजवळ जाऊन त्यांची क्षमा माग. बघ तू, एका क्षणात इनबाईच्या हृदयाला पाझर फुटेल. सोनीला तिच्या आईचे म्हणणे पटले होते. तिने तिच्या पतीला सर्व काही सांगितलं आणि म्हणाली, चला तुमच्या आईला मदत मागूया. नंतर काय, दुसऱ्याच दिवशी ते दोघं निर्मलादेवी यांच्या बुटीकमध्ये पोहोचले. तिकडे जाऊन पाहिलं तेव्हा तिकडे जत्रा भरली आहे असे वाटू लागले. सर्व बाजूने लोकांची गर्दी जमा झाली होती. हे पाहून ते दोघं काही वेळासाठी एका बाजूला उभे राहिले. त्यांना स्वतःला लोक दुर्लक्षित करत आहेत असं जाणवत होतं. नंतर थोड्या वेळानंतर गर्दी गेली तेव्हा त्यांनी पाहिलं त्यांची आई एका मोठ्या खुर्चीवर आत्मविश्वासाने बसली आहे आणि बातमीदार त्यांची मुलाखत घेऊ लागले. हे सर्व पाहून निर्मलादेवी यांच्या सुनेला आणि मुलाला अश्रू अनावर झाले. निर्मलादेवी यांनी त्यांना खूप अगोदर पाहिलं होतं, परंतु तरीसुद्धा दुर्लक्ष करत त्या त्यांच्या कामात व्यस्त होत्या. बऱ्याच वेळानंतर जेव्हा गर्दी कमी झाली तेव्हा सोनी आणि अतुल लवकर जाऊन निर्मलादेवी यांच्या पायावर पडले आणि म्हणाले, आई, आम्हाला क्षमा द्या. त्यावेळेस निर्मलादेवी यांच्या चेहऱ्यावर रागाचे हावभाव दिसत होते. त्या म्हणाल्या, कोण आई? कोणाची आई? मला तर एकच सून आणि मुलगा आहे, प्रशांत आणि आशा. त्यांनी मला त्यांच्या घरात जागा दिली, आदर सन्मान सर्व काही दिलं. तुम्ही दोघं माझे कोणीच नाहीत. एवढं बोलून त्या त्यांच्या ग्राहकांना अटेंड करण्यासाठी गेल्या. तेव्हा अतुलने त्यांच्या मागून आवाज दिला, प्लीज आई, आम्हाला क्षमा कर. आता तर माझी नोकरी पण गेली आहे आणि मला दुसरीकडे चांगली नोकरी पण भेटत नाही. आता आम्ही कुठे जाणार आहोत? आई, आता आम्हाला जाणवलं आहे आम्ही मोठा गुन्हा केला आहे. हे ऐकल्यानंतर निर्मलादेवी यांनी अतुलकडे तिरकस नजरेने पाहिलं आणि म्हणाल्या, बेटा, यालाच म्हणतात देवाचा न्याय. त्याची काठी पडली ना तर माणसाकडे काही सुद्धा शिल्लक राहत नाही. तेव्हा त्यांची सून सोनी म्हणाली, आई, आम्हाला तुमच्या जवळ राहायचं आहे.
परंतु मला तुमच्यासोबत राहायचं नाही. मला म्हातारपणात सन्मानाने जगायचं आहे. अगोदरच मला तुमच्यामुळे ठेस लागली आहे. सारखं सारखं तुमच्यावर विश्वास ठेवण्याची चूक मी नाही करू शकत. तेव्हा सोनी म्हणाली, परंतु आई, तुम्ही हे विसरत आहात. तुमच्या प्रॉपर्टीवर फक्त आमचा हक्क आहे. तेव्हा निर्मला देवी म्हणाल्या, कोणत्या हक्काबद्दल बोलत आहात तुम्ही दोघं? ते हक्क त्याच दिवशी संपला होता ज्या दिवशी तुम्ही मला दारोदारी फिरण्यासाठी बस स्टॉपवर सोडून गेले होतात. त्यांच्या आईच्या तोंडातून हे सर्व ऐकून दोघं, सून आणि मुलगा, निशब्द झाले आणि आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. नंतर सन्मानाने निर्मला देवी म्हणाल्या, तुम्ही इकडे पाहुणे म्हणून आले आहात, त्यामुळे काही खाऊन पिऊन जा. असं बोलत निर्मला देवी यांनी त्यांच्या नोकरांना चहा आणायला सांगितले. नंतर त्यांना दुर्लक्ष करून निर्मला देवी यांच्या चेहऱ्यावर सन्मानाचे हास्य आणत त्यांच्या कामात त्या व्यस्त झाल्या. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? लाईक आणि कमेंट करून नक्कीच सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. आभारी आहोत.